एक सुंदर गाणं आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. या गाण्यामध्ये एक कडवं आहे, जे कडवं गेल्या महिनाभराच्या कालावधीत घडलेल्या 4 घटनांवर अगदी चपखलपणे लागू होत आहे. ते कडवं आहे, पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी. या 2 ओळींप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये असंख्य अमराठी लोक स्थायिक झाले. या अमराठी माणसांना आपल्या मराठी लोकांनी आपल्या संस्कृतीप्रमाणे पाहुणे म्हणून वागवलं. पण याच अमराठी माणसांनी सध्या मराठी माणसांवर अन्याय करायला, मराठी भाषेचा अपमान करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या बाहेरून आलेल्या पाहुण्यांमुळे सध्या आपली माय मराठी तिच्याच घरात हाल सोसते का काय, असा सवाल उपस्थित होऊ लागलाय. सुरुवात झाली ती महाराष्ट्र विधानसभा निवडणूक संपल्यानंतर लगेचच. मुंबईतील मलबार हिल परिसरात एका अमराठी व्यापाऱ्याने मराठी महिलेशी असभ्य व्यवहार केला. महाराष्ट्रात सध्या भाजपचं सरकार आले, त्यामुळे आता मुंबई मारवाड्यांची आहे अशा आशयाचं विधान संबंधित अमराठी व्यापाऱ्याने केलं. या घटनेला काहीच दिवस उलटले असता कल्याणमध्ये शुक्ला नावाच्या अमराठी माणसाकडून मराठी कुटुंबाला जबर मारहाण करण्यात आली. तुम मराठी लोक गंदे हो, मच्छी खाते हो, झोपडपट्टी में जाकर रहो, असं म्हणत मुजोर शुक्लानं महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांचा अपमान केला. हा प्रकार काहीसा शांत होत होता, तोच मुंबऱ्यात एका मुलानं फळ विक्रेत्याला मराठी बोलायला सांगितल्यानं मराठी मुलाला जमाव करून मारहाण करण्यात आली. मारहाण केल्यानंतर मराठीतच बोलण्याचा आग्रह धरल्यानं मराठी मुलाला हिंदीतून माफी मागायला सांगितली आणि मुलावर पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आला. मुंबऱ्यातील घटना घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुण्यातील वाकडेवाडी परिसरात असलेल्या एअरटेल कंपनीच्या कार्यालयातही भाषेवरून मराठी मुलांचा अपमान करण्यात आला आणि 3 महिन्यांचा पगार मागण्यासाठी गेलेल्या मराठी मुलांना कामावरून काढण्यात आलं. विशेष म्हणजे तुमच्या जागेवर मी उत्तर प्रदेशमधल्या मुलांना नोकरीवर घेईल असा धमकीवजा इशारा उत्तर भारतीय मॅनेजरकडून मराठी मुलांना देण्यात आला. या 4ही घटना महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात घडल्यात. एकीकडे सरपंच हत्या प्रकरणावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं असताना मराठी माणसाला होणाऱ्या मारहाणीवर मात्र निवडून आलेले लोकप्रतिनिधी गप्प बसल्याचं पाहायला मिळत आहे. या 4ही घटनांमध्ये एकसारखा दुवा आहे, तो म्हणजे 4ही घटनांमध्ये ज्यावेळी मराठी माणसावर अन्याय झाला तेव्हा तेव्हा मदतीला धावून जाणारा पहिला पक्ष हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना होता. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मराठी माणसांनी प्रलोभनाला बळी पडून महायुतीला मतदान केलं. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही जागेवर विजय मिळवता आला नाही आणि मनसे निवडणुकीत हरल्यानंतर महाराष्ट्रात अमराठी लोकांची मुजोरी वाढीस निघाली. पण प्रत्येक वेळी सत्तेत नसतानाही, मराठी माणसांनी निवडणुकीत डावललेलं असतानाही मनसे मराठी माणसांसाठी नेहमी उभी राहिली आहे आणि यापुढेही राहील याची खात्री आहे. कारण जेव्हा जेव्हा मराठीला लग लावण्याचा कोणी प्रयत्न करेल तेव्हा तेव्हा आम्ही मराठी म्हणून अंगावर जाऊ असं विधान करणारे राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि जोवर राज ठाकरे आहेत तोवर मराठी माणसांचं अस्तित्व शाश्वत राहील याची खात्री वाटते. कारण पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी, हे असे कित्येक खेळ पाहते मराठी, शेवटी मंदात तख्त फोडते मराठी.